तिथे एक भाषण दिलं होतं बाबासाहेबांनी. बाबासाहेब म्हटले होते की तुम्ही दैववाद नाकारा, हा दैववाद नाकारा तुम्ही. ह्या दैववादामध्ये तुमचं कल्याण नाही. ही एक भ्रामक कल्पना आहे. महात्मा फुलेंना त्यांच्या मित्राच्या लग्नाच्या वरातीमधून लोकांनी शूद्र म्हणून त्या ठिकाणी काढून टाकलं की तू शूद्र आहेस, तू जा इथनं. महात्मा फुलेंचा अपमान केला आणि महात्मा फुलेंच्या मनामध्ये तिथून एक जागृती पेटली की ही व्यवस्था कशी आहे, ही व्यवस्था कशी आहे. ही व्यवस्थेची मांडणी अंधश्रद्धेच्या आधारावरती झालेली आहे. लोक या भोळ्या भाबड्या लोकांना त्या ठिकाणी त्यांना अंधश्रद्धेमध्ये अडकवायचं आणि अंधश्रद्धेमध्ये अडकून एका विशिष्ट लोकांचा पोटाचा भाग भागवायचा आणि आपली राजकीय सामाजिक पोळी भाजून घ्यायची, इथपर्यंतचा त्यांचा तो भाग होता. आणि म्हणून महात्मा फुले, नीट ऐका, महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीन माणसांनी अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये आणि ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधामध्ये असा लढा दिला, असा भयंकर लढा दिला की आज सुद्धा या तीन महापुरुषांचं नाव घ्यायला भले भले लोक घाबरतात. भले भले लोक घाबरतात. शाहू महाराजांचं जर तुम्ही शाहू महाराजांचं चरित्र जर तुम्ही वाचलं, वेदोक्त प्रकरण जर तुम्ही वाचलं, वेदोक्त आणि पुराणोक्त मंत्र, राजाची आंघोळ ज्या वेळेला सुरू होती शाहू महाराजांची, तर त्यावेळेला ते शूद्रांच्या वेळेला जी मंत्र उच्चारण केली जाती, शूद्र आहेत. शाहू महाराज म्हटले की मी राजा आहे, मी राजा आहे, राजा असून मी शूद्र होतो, तर या सामान्य लोकांचं काय हो. आणि म्हणून मित्र, त्या शाहू महाराजांना 48 वर्षाचं आयुष्य मिळालं. तुम्ही चरित्र वाचा त्यांचं, प्लीज वाचा चरित्र शाहू महाराजांचं. त्या 48च्या वर्षामध्ये त्या माणसानं एवढं काम केलं आपल्या लोकांसाठी की लोक म्हणायचे हा महाराजांचा राजा आहे की काय. हा महाराजांचा राजा आहे की काय, लोक म्हणायची. त्या माणसानं आपल्यासाठी हॉस्टेल उभी केली, मुलांसाठी जाती हॉस्टेल उभी केली आपल्यासाठी. त्या ठिकाणी सार्वजनिक जे पालक मुलांना शाळेमध्ये पाठवणार नाही त्या पालकांना दंड लावला. दंड लावल्याच्या नंतर दंड लावण्याच्या भीतीनं ती पालक मुलांना शाळेत टाकायची. म्हणजे असा आपला सगळा शैक्षणिक प्रवास सुरू झालेला आहे, जो महात्मा फुलेंनी आपल्यासाठी शाळा ओपन केल्या, शाळांच्या माध्यमातून आपली वैचारिक बैठक बसवली, आपलं वैचारिक अधिष्ठान दिलं. आणि एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा की जसं गौतम बुद्धांना त्यांचा विचारांचा अनुयायी सम्राट अशोक भेटला, त्याचप्रमाणे महात्मा फुलेंना त्यांचा वैचारिक वारसा